नमस्कार, मी अरुणास किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण लहान मुलांसाठी करतो उत्तप्पा. कारण लहान मुलं भाज्या खात नाहीत, त्यामुळे कसं बऱ्याचशा भाज्या आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे. आणि आपल्याकडे इडलीचं बॅटर होतं कालचं, ते वापरून आपण करत आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण साहित्य काय काय पाहिजे ते आपण बघून घेऊ. पहिले आता आपण ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर आहे, बीट, पालक आहे, आपला स्वीट कॉर्न आहे, गार्निशिंगसाठी सांबार घेतलेला आहे आपण. ही लसूण, जिरा, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला मोहरी, जिरे आणि धने आणि जिरेपूड एवढंच लागणार आहे. आणि चवीपुरतं मीठ, हिंग टाकू आपण थोडा. सुरुवात करून घेऊ आपण. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आपण पहिले मोहरी तळतळायला टाकू. मोहरी छान तळतळली की आपण जिरे घालू. कांदा घालून घेऊ. आपला कांदा छान झालेला आहे. आपण लसूण, जिरं, हिरवी मिरची याची पेस्ट घालून घेऊ. आता आपण बीट घालू. आपण एक छोटं बाउल बीट घातलेलं. गाजर घालून घेऊ. हे स्वीट कॉर्न हे आपण घालून घेऊ. टोमॅटो घालून घेऊ. आपल्याकडे हा एक बाउल पालक आहे, हा पण घालून घेऊ आपण. आणि यामध्ये थोडंसं आता हे पूर्ण एकजीव होण्याकरता मीठ घेतलेलं आहे. आता आपण चवीपुरतं मीठ टाकू यामध्ये. आणि याला 5 मिनिट होऊ देऊ असंच. आता आपले 5 मिनिट झालेले आहे. बघून घेऊ आपण झालं का नाही. झालेलं आहे. आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ. हे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आपण. थंड व्हायला ठेवू. आता ह्यावर आपण आपला कोथिंबीर घालू आणि हे 10 मिनिट वगैरे थंड व्हायला ठेवू. आणि हे थंड झालं की मग आपण उत्तप्पा करूया. आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे एवढं बॅटर आहे उरलेलं. आपण हे सर्व सारण यात घालून घेऊ आता. आणि आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपण घेऊ. आता मी गॅस सुरू करते. आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण बॅटर घेऊयात. साधारणतः 2 चमचे घेतलेले आहे मी. खूप कमी वाटत आहे मला. बस. आता मी यात थोडं तेल घालत आहे, अर्धा चमचा. आणि थोडे तीळ घालू आपण, म्हणजे लहान मुलांना छान वाटतं. वरून थोडे टाकून घेऊ. आणि याच्यावर 5 मिनिट झाकण ठेवू. आपण बघून घेऊ. आता 5 मिनिट झाले आहेत. आता
छान झालेला आहे, सुरीला लागत नाही आहे. आता आपण गॅस बंद करू आणि आपला हा उत्तप्पा छान झालेला आहे. आपण सध्या जाळीवरच काढतोय. छान रेडी आहे उत्तप्पा. आता अशाच प्रकारे आपल्याला हे सुद्धा करायचे आहेत बाकीचे. सध्या मी आता झाकून ठेवते, जेव्हा गरम लागेल कोणाला तेव्हा करून देईल. तुम्ही पण करून बघा, मुलांना नक्की आवडतील.